इंट्रोवर्ट वर्सेस एक्स्ट्रोवर्ट अ डिफरंट टेक. इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट ह्या टॉपिकवर एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी हा व्हिडिओ आहे. इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्टवरून पण एक खूप डिस्क्रिमिनेशन होतं, जे खूप कमी असेल, जे खूप कमी माहितीमध्ये असेल. पण हां, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्टवरून पण खूप डिस्क्रिमिनेशन होतं. खूप वेळा असं बोललं जातं की एक्स्ट्रोवर्ट लोकं म्हणजे जे सकाळी उठल्यानंतर ते एनर्जीलेस असतात आणि दुसऱ्यांशी इंटरॅक्ट करून त्यांना खूप एनर्जी मिळते. इंट्रोवर्ट म्हणजे ते जे दुसऱ्यांशी इंटरॅक्ट करून त्यांची एनर्जी डाऊन होते. तर मुळात असं 0 किंवा 1 दिस दॅट असं राहायसाठी आपण माणसं काय म्हणजे रोबॉट आहोत का? पण कुठे किती बोललं पाहिजे, म्हणजे हा प्रश्नच नाही आहे. माणसाने आपल्या कामावर लक्ष दिलं की मग तो आपोआप त्या जागी जिथे जितकं बोलावं लागेल तितकं तो आपोआप बोलतच जातो. नुसतंच बडबड करून चालत नाही. आपण जर काम करत असू, आपण आपले एक जे काही स्टडीज असेल किंवा जे काही आपले लेवल एक पूर्ण करत पुढे जाऊ, तर मग ऑब्व्हियसली आपल्याला प्लेसमेंटमध्ये बसायला मिळणार. आपल्याला तिकडे जाऊन इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कोणी काहीतरी विचारणार, आपण पण त्याची उत्तरं देणार. जर तो आपण क्लिअर केला तर पुढे जाऊन आपल्याला अजून जिकडे कुठे कंपनी आहे तिकडे आपल्याला काम करायला मिळणार आहे. मग तिथे जाऊन आपण अजून नवीन लोकांशी कनेक्ट होऊ. आता असंच फॉर एक्झाम्पल की सपोज आपण कोणाच्या बर्थडे पार्टीला किंवा कुठे पार्टी फंक्शनला कुठेतरी जातो. तर असं तर नाही ना की आपण स्वतः तिथे जातो आणि त्या माणसाच्या हातात गिफ्ट्स वगैरे नुसते देणार अँड देन केकचा तुकडा आपण स्वतःच आपला घेतला, खाल्ला अँड बुफेमध्ये आपण खायला गेलो. असं नाही ना करत. आपण तिकडे जातो शांतपणे, आपण तिकडे खुर्च्या लावल्या असतात तिथे बसतो शांतपणे. देन नंतर ते जेव्हा किंवा केक कटिंग अँड अनाऊन्समेंट असेल तेव्हा आपण आपण शांतपणे ते केक कटिंग वगैरे झाल्यानंतर त्याला गिफ्ट वगैरे देतो. की इंट्रोवर्टच असलं पाहिजे का एक्स्ट्रोवर्ट असलं पाहिजे हा मुद्दाच नाही आहे. आपण आपल्या कामावर लक्ष दिलं की आपल्याला तसे अपॉर्च्युनिटीज मिळत जातात दुसऱ्यांशी कनेक्ट होण्याची. जर आपण आपल्या कामावर लक्ष दिलं तर आपण आपल्या टाईपच्या लोकांशीच कनेक्ट होऊ शकतो आणि मग त्यांच्याशी आपले नीटपणे कन्व्हर्सेशन होत जातात.